वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजस पाटील ब्लॉग्स. होप यू ऑल आर डुईंग गुड. तर फायनली न्यू ब्लॉग आलेला आहे 1 मंथनी आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून आयडिया आलीच असेल हा कसला ब्लॉग आहे. तर तुम्हाला आयडिया आली असेल, पण मी लोकेशन आणि कुठे चाललो आहे आम्ही ते तिथे जाऊनच सांगेन. त्यासाठी तुम्हाला फुल ब्लॉग बघायला लागणार आहे आणि तुम्हाला आमची फन पण बघायला भेटणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला थंबनेलवरून समजलंय आम्ही सगळे कझिन्स चाललेलो आहोत स्टेकेशनला. तर स्टेकेशन कुठे असेल काय असेल ते तुम्हाला इन ब्लॉग या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. स्टे ट्यून. तुम्हाला सगळी आमची मजा मस्ती बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत ते पण बघायला भेटणार आहे. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आम्ही निघतोय आता जायला. तर आता सगळे खाली कझिन्स जमलेत. स्टे ट्यून. तुम्हाला सगळं दाखवीन मी आणि भेटूया आपण. तर चला मग लेट्स बिगिन विथ द टुडे. तर आता आम्ही सगळे रेडी आहोत, पण आम्हाला झालेला आहे टाईम. तर आता इथे अर्धे मेंबर्स आलेत आणि अर्धे मेंबर्स बाकी आहेत. तर आम्ही सगळी पॅकिंग वगैरे करतोय गाड्यांमध्ये आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत. आता सगळे रेडी होऊन आलेले आहेत. हे बघा. हे तिसरा फोडा. चष्मा आपण फोडला. रिमझिम ठीक आहे. काहीच. तर आता आम्ही पोहोचलो आहोत टायगर पॉईंटच्या इथे आणि इथे वर गेल्यावर टायगर पॉईंट आहे. त्याआधी इथे खाली एक आम्हाला मस्त स्पॉट भेटला. तर आम्ही आता तिथे थांबलोय, जरा फोटोज वगैरे काढणार आहोत. आणि इथे बाजूलाच भुशी डॅमचं हे क्लायमेट एकदम सुपर्ब आहे. तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेरा. ते मागे सगळे वॉटरफॉल्स वगैरे तुम्हाला दिसत असतील. तर आणि बाकीचे सगळे मेंबर्स आमचे स्कॅटर्ड आहेत, ते येत आहेत मागून हळूहळू. तोपर्यंत आम्ही फोटोशूट करतो. तर चला मग भेटूया. आम्ही पोहोचलो आहोत आमच्या स्टेकेशन विलावर आणि हा आहे आमचा विला. इथे सगळे आमचे कझिन्स आलेले आहेत. मी तुम्हाला विला दाखवतो. चालू आहे लंच टाइम. मेनू आणि गुलाबजाम डेझर्ट आहे. असं बुफेट केलंय. स्विमिंग पूल टाइम. अरे प्लेयर राहा ना. संपला विषय संपला.
गाईज तर आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही जरा रेस्ट वगैरे केलं आणि आता चालू केलंय परत स्विमिंग करायला गेले. हे बघा इथे आज स्वीपर कामं करतोय आणि आता थोड्या वेळात आम्ही सगळी लोक जाणार आहेत स्विमिंग पूलमध्ये वगैरे. एकदम कूल क्लायमेट आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. एकदम कूल आहे, एकदम बेकार. मी तर नाही उतरणार आहे स्विमिंग पूलमध्ये. विला खूप मस्त आहे आणि क्लायमेट खूप हार्ड आहे पण. आज आहे आमचा सेकंड डे इन लोणावळा आणि आता आम्ही विला सोडणार आहोत. आता वाजले आहेत 11. तर मी ब्रेकफास्टचे शॉट तुम्हाला आधी कव्हर केलेत. आम्ही आता विला सोडणार आहोत आणि मी तुम्हाला लोकेशन नव्हता सांगितला विलाचा. तर विलाचा लोकेशन होता लोणावळा आणि नाव पण सिक्रेट होतं विलाचं. आता आम्ही चेकआउट करतोय आणि आम्ही आता दुसरीकडे कुठे जाणार आहोत ते व्लॉग मध्ये बघत राहा कंटिन्यू. आम्हाला नाही माहिती. चल चल. तर आता आम्ही आलेलो आहोत मॅप्रोमध्ये आणि ते त्यांचे चॉकलेट सगळे टेस्ट करत आहेत. हे सगळे चॉकलेट आहेत, डेट्स अँड आल्मंड वगैरे वाले. हा मॅप्रो लोणावळामधला आहे. त्याच एंट्री केली आम्ही. तुम्हाला दाखवतो काय काय. गाईज इथे आहे त्यांचा स्नॅक्स कॉर्नर. मस्त आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे. इथे मेनूज आहेत, बेवरेजेस, त्याच्यामध्ये हॉट आणि कोल्ड मॉकटेल. आता आम्ही आलेलो आहोत नारायणी धाम मंदिर. हे खूप मस्त मोठं मंदिर आहे आणि हाय तर मस्त मंदिर आहे. पण आता ते 1 वाजता बंद होतं तर ते बंद झालंय. पण तरी आम्ही एक राऊंड मारतोय. आम्हाला जरा लेट झाला पोचायला. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे देव. ही नारायणी धाम. चल ये लवकर रे. आता आम्ही आलेलो आहोत ओल्ड मुंबई हायवेच्या पॉइंटला आणि इथे आमचे शूट चालले आहेत. बघा मस्त क्लायमेट आहे. तुम्हाला दाखवा. गाईज तर आता आमचा आहे लास्ट स्टॉप आणि तो आम्ही खारघरला घेतलाय लंचसाठी. तर आता आम्ही आलोय महाराष्ट्र लंच होमला. प्रत्येकाने सगळ्यांनी थाल्या सांगितल्या. तुम्हाला दाखवतो मी कुठल्या कुठल्या थाल्या येणार आहेत. गटारी स्पेशल. माझी व्हेज आहे. आहे व्हेज वाले. कोणच नाही. रुबीला कोण नाही आवडत. ती बघ डॅडा बोलली.
थांब थांब बोल. फूड इज व्हेरी टेस्टी. ओ काय झालं हो हो बस 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 हे बघ चिकन देतो.